तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहे जे किचन आहे ते किचन बघणार आहे. ते किचनमध्ये आपण टेंडम कशा पद्धतीनं फिट केलेली आहे, त्याला कोणची प्लाई लावलेली आहे. तर चला मग जास्त टाईम नाही घेता तुम्हाला दाखवतो किचनमध्ये आपण कसं केलेलं आहे. तर हे बघू शकता, हे आपले टेंडम आहे. तर इथं आपण 12 प्लायचा यूज केलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं जे आहे ह्या पाठीमागच्या साईडला आपण 18 टाकलेलं आहे. तर बघू शकता, हे असं इजी एकदम आतमध्ये झालं पाहिजे. तर हे असे आपण इकडल्या साईडला 3 टाकलेली, त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण असे 3, इकडं पण 3 टाकलेली. आता जे मी फॉल्ट म्हणलो होतो तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये, इथं जो फॉल्ट आलेला आहे तो हे असं आलेला आहे बघा. आता फ्रेम झाल्यामुळं तुम्हाला लक्षात येऊन जाईल, इतकं पाठीमागं कॉर्नर सोडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडं 2 ट्रॉल्या टाकलेल्या आहे हे इथं, आणि त्याच्यानंतर आपण इथं बेसिंग एरिया आहे. तर इथं आपण एक दरवाजा घेतलेला आहे. तर आता दरवाजा घेतलेला आहे आपण, ह्या 23 इंचाचा दरवाजा आहे आणि इकडच्या साईडला आहे. तर आता आपल्याला पूर्ण पॅक करून सनी करायचं आहे. तर हे असं आहे किचन. तर बघू शकता, हे असं किचन आहे, हे अशा पद्धतीने किचन आहे आणि हे असं दिसतंय. त्याच्यानंतर जे वरचं दाखवलं होतं आपण, हे असं वरचं आहे. तर हे आपण आता पूर्ण बनवलेलं आहे. ते बघू शकता, खालून अशी लेवल केलेली आहे पूर्ण, आणि वरतून पण आपण सारखा गॅप सोडलेला आहे. तर हे जे आहे ते असं खूप माळ्याचं आहे. तर हे पण बनवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं जे म्हणलो होतं आपण, इथं भिंत नाही सोडलेली. तर हे बघू शकता, इथं भिंत नाही. आता आपल्याला क्लाउडनं पॅक करायचं आहे. तर असे मेजर प्रॉब्लेम जे आहे ते आपण दाखवले होते. त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण असा पोटमाळा आहे, हे असं पूर्ण पोटमाळा केलेला आहे. तर इकडं पण आहे. तर आपल्याकडं जवळपास टोटल इथं 16 दरवाजे आहे आणि इकडं आहे 28, म्हणजे असे किचनमध्ये 28 दरवाजे आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी पहिल्यापासून सनी. तर इथं बघा, हे असे आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे लगेच इकडल्या साईडला पण आहे, हे बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला हे बनवायचं आहे. याचा आपण दाखवलाच होता व्हिडिओ की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर आता आपण तो प्रॉब्लेम इथं सॉल्व करणार आहे. कारण आता आपल्याला हे बनायचं आहे, याला दरवाजे बनायची आहे. कारण याची डीप पण खूप कमी घेतलेली आहे, जेणेकरून सनी डबे वगैरे बसत नाही. आता तुमच्याकडं पण जर काय असं तुम्ही रॅक बनवत असताल तसं हे असं कडाप्याचं, तर याची जी डीप आहे ती जास्त पाहिजे. कारण ते काय करतात, 1 फुटाचं माप लागण्यासाठी तुम्हाला 10-11 इंचाचंच हे देतात. त्या 11 इंचामध्ये तुमचे डबे वगैरे बसत नाही. आता बसत नाही तर मग काय होतं, डबा असा बाहेर ठेवावा लागतो. तर असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं काय करायला पाहिजे, थोडंसं वाढून घ्यायला पाहिजे याला, आणि मोठं केल्याच्या नंतरच मग कवरिंग करता येतात. आता आपण ते क्लाउडमध्ये करणार आहे, कारण आता त्याला नाविलाज आहे, दुसरं काही करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण ते क्लाउडमध्ये करणार आहे. तर आता कसं वाढवणार आहे काय, तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये कळूनच की किती वाढणार आहे, काय करणार आहे आपण, त्याला कसं करणार आहे. तर तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, व्हिडिओला दाबून शेअर करा. सगळं काय फ्री आहे आपल्याकडं, कुठलीही चार्ज लागत नाही सबस्क्राईबची. याची करून टाका दनादन सबस्क्राईब. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ संजना फर्निचर वर्क जालना या चॅनलवर बघत आहे. आनंद घ्या व्हिडिओचा. तर हे आहे पूर्ण संपूर्ण किचन, असं पूर्ण किचन दिसतंय, बघू शकता. त्याच्यानंतर इथं आता लाईट वगैरे येणार आहे, ते आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवूनच देणार आहे. आणि तिकडल्या साईडला पण हे पूर्ण रॅक आहे.